समाजात ते विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणाचे पैलू पडत असलेले माणिक मोती वेचत माणूस फक्त घडत नसतो तर तो त्या खाणीतील अमूल्य ऐशारत्न जळतांचा मालक बनून कीर्ती पावलेल्या जगाच्या बाजारात आपल्या उच्च विचारांची पत ही नेहमीच वाढवत असतो आणि अशाच उच्च विचारांची पत ही माणुसकीच्या बाजारात येऊन आपल्या उमद्या व्यक्तिमत्वाने ती फुलवली ते म्हणजे आजचे सन्मान्य मान्यवर सन्मान्य परीक्षक प्रेक्षक आणि माझे सर्वच विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्या समोर शिवशाही ते लोकशाही या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे। भारतात आणि महाराष्ट्रात हिरवे वादळ हे वेगाने घोंगावत असताना मंदिरांच्या कळसाचे घुमट होत असताना घरची अन्नपूर्णा ही जनान खाण्यात लाचारीचे जीवन जगत असताना लुटले जाईल म्हणून कन्यात सोडाच परंतु गवताच्या पात्याला धान्याच्या दाण्याला उगवायची भीती वाटत असताना आपल्याच लेकरांचे कलेवर ती किती काळ राहायची म्हणून नदी दुःखी असताना हे गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले। श्रींची इच्छा मातोश्रींची आज्ञा संतांची आशा माता भगिनींचे नवस आणि जनतेने केवळ स्वप्नात पाहिले असेल असे आणि अगदी परकीय शत्रूने हेवा करावे असे हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले। मंदिरांच्या घुमटाचे पुन्हा एकदा कळत झाले परंतु घुमटाची विटंबना न होता पुन्हा एकदा घरची अन्नपूर्णा ही पुन्हा एकदा मानाने नांदू लागली। गाईच्या वासराचा हंबरडा हा पुन्हा ऐकू येऊ लागला। गाईच्या वासराचा हंबरडा पुन्हा ऐकू येऊ लागला। ज्या घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून गाव सोडून पळणाऱ्या लोकांना आता हाच एक घोड्यांच्या टापांचा आवाज एक गंधर्व स्वर वाटू लागला। संतांची कौले वासुदेवाची भूपाळी ही पुन्हा एकदा महाराष्ट्रावर घुमू लागली। हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत इतर धर्मांनाही स्वधर्म इतकाच आदर राखत आणि आदर्श मानत हे हिंदवी स्वराज्य उभारलेस। एक दगड एक माणूस पारखून दुर्ग उभारले परंतु दोन्ही अभेद्य आणि स्वामिनिष्ठ परंतु असं म्हणतात ना माणूस जातो आणि माणूस जाताना त्याची पुण्याई सोबत घेऊन जातो। राजे तुम्ही गेलात आणि पुन्हा एकदा हे फंद फितुरीचं पीक हे पुन्हा एकदा वेगाने वाढू लागलं। गुलामगिरीत जन्मलेला हुजुरीगिरीत वाढलेला वतनदारीत सरदारकीत रमलेला आपला समाज पर्यायी महाराष्ट्र कधी मोगल तर कधी निजाम यांच्या हाती जाऊन आणि त्यांच्या चाकरीत धन्यता मानणारा आणि स्वत्वाचा विसर पडलेला आपला महाराष्ट्र परकीयांच्या ताब्यात अलगद गेला। यदा ही धर्माचे म्हणत राजे पुन्हा जन्माला या म्हणत हा महाराष्ट्र अत्याचार सहन करत राहिला। शेवटी असं म्हणतात ना की प्रत्येक समाजाची आणि प्रदेशाची एक मानसिकता असते आणि ते मानसिकता ही त्या सामाजिक आणि सांघिक व वैयक्तिक प्रयत्नातून येत असतो आणि या पातळीवर मात्र आपला माणूस नेहमीच असंघटित ठरतो। कोणीतरी येईल आणि मला वाचवेल या आशेवर आपण त्याची वाट पाहत राहतो आणि त्याची वाट पाहता आपण स्वतःची वाट लावून घेत असतो। शेवटी 1.5 शतक परकीयांचे राज्य सहन केल्यावर अखेर फाळणीच्या जखमेसह आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आणि आमच्या पाठ्यपुस्तकात एक धडा समाविष्ट झाला तो म्हणजे लोकशाही। खरं तर अजाणतेपणी आम्ही कधी जाणता राजा अभ्यासलाच नाही। अभ्यासले तर फक्त सणावळ्यात कारण शिवशाही ही आमच्या रक्तातच होती आणि आहे। खरं तर कधी कुणी कुणाच्या रक्ताला टोचून भाऊ माझे रक्त किती लाल आहे असा वेडेपणा करत नाही परंतु नागरिक शास्त्राची लोकशाही मात्र आम्हाला नवी होती। मोठ्या इमाने आम्ही दोन्ही साया अभ्यासल्या आणि जसं अजाणतेपणाकडून जाणतेपणाकडे संक्रमण व्हायला लागला तसं शाळेत शिकवलेल्या सर्वच मिथ्या वाटू लागलं। तत्व ध्येय नीतिमत्ता आचार निष्ठा संस्कार यांचे इतकं वेगाने झालेलं पतन हे पचवायला थोडं जडच गेलं। शिवशाहीचा आधार कित्येक पटीने वाढला परंतु लोकशाहीच्या व्याख्या मात्र बदलल्या। मोगलशाही कुतुबशाही निजामशाही आदिलशाही या सर्वांनंतर येते ती म्हणजे लोकशाही आणि या सर्व शायांहून वेगळे असते ती म्हणजे आपल्या या शहाजी पुत्र शिवाजीची शिवशाही। लोकशाहीची तरसणारी नियम फक्त कागदावर आणि कारवाई फक्त न्यायालयाच्या निकालावर। जितकी कुप्रसिद्ध तितकीच सुप्रसिद्ध या नीतीने चालणारी शाही। इथे प्रत्येकाचं घर गाजेचं आणि प्रत्येक जण अव्वल नेमबाज फक्त कोण कुणाला दगड मारणार हा प्रश्न मात्र प्रत्येकालाच पडलेला। परंतु या लोकशाहीचा एक फायदा मात्र आहे। राजे जर तुम्ही पुन्हा जन्म घ्याल तर या स्वराज्याची घडी बसवण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सुरतेवर छापा टाकण्याची गरज नाही कारण त्या बदसुराची खूबसूरत हे आमच्या या कुशल राजकारण्यांनी केली आहे। म्हणूनच या महाराष्ट्राला सुरत आहे का हे आता पाहावं लागत आहे। इतका पैसा सुबत्ता गेली तरी कुठे? आज काही जिल्ह्यांच्या राजवाड्यांच्या तळघरात चौसोपी राजवाड्यात आज सोन्याची धूर ओकणारी धुराडी आहे। अनेक सुरता तुम्हाला तिथे सापडतील, अनेक लंका सापडतील, फक्त खणायची
शेवटी लोकशाही आहे ना. अहो राजे